नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे असं म्हणतानाचे आरोपींचे अनेक व्हिडिओ तुम्ही यापूर्वी पाहिले असतील, पण अलीकडे नाशिकमधून भलतेच व्हिडिओ व्हायरल झालेत. गुन्हेगारीच्या घटनांनी अक्षरशः कळस गाठलाय. अशोक खरात प्रकरण, रवींद्र एरंडे प्रकरण, तसंच TCS या नामांकित IT कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरण, या 3 प्रकरणांनी राज्यभरात खळबळ उडालेली असताना सोमवारी दुपारी नाशिकमधून हत्येचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे नाशिकमधील कायदा व सुव्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली असून नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला बनत चालल्याचं बोललं जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या शेजारी जमिनीवर कोसळलेला आहे. तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला त्याच्या मानेवर अमानुषपणे कोयत्याचे वार करताना दिसते, तर काळ्या शर्टवरील दुसरा एक व्यक्ती तिच्या बाजूला उभा असून तो उघड्या डोळ्यांनी सगळं काही बघतोय. नंतर त्याच व्यक्तीच्या मोटारसायकलवर बसून आरोपी महिला पळून जाताना दिसते. यावेळी आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी मोटारसायकलची नंबर प्लेट देखील एका कपड्यानं झाकून ठेवल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे हा सगळा प्रकार महामार्गावरून जाणाऱ्या एका कार चालकानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केलाय. तोच व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पण या व्हिडिओची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं, या घटनेला अनैतिक संबंधाचा अँगल आहे का, ते या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका. मंडळी, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून ही घटना पूर्वनियोजित कट असल्याचं पाहायला मिळतंय. थरकाप उडवणारी ही घटना सोमवारी 13 एप्रिलच्या दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारातील कटारिया कंपनी समोर घडली आहे. 40 वर्षीय सूरज कुमार मोहनलाल सोलंकी असं या घटनेतील हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सूरज कुमार हा मूळचा अहमदाबादचा रहिवासी असून तो सध्या जुन्या नाशिकमधील नानावली येथे आपल्या वहिनीकडे राहत होता. वाडी वर्हे गावातील पेलिकन कंपनीत तो कामाला होता, पण मागील काही दिवसांपासून तो घरीच होता. सोमवारी दुपारी 3:30च्या सुमारास कुणाशी तरी फोनवर बोलताना त्याचा जोरदार वाद झाला. ठहर, मैं आता हूँ, इतना क्या काम है, सुबह से परेशान करके रखा है, असं म्हणत त्यानं फोन ठेवला आणि रागाच्या भरात घराबाहेर पडला. दरम्यान यावेळी त्याची वहिनी मेघा गोपाल सोलंकी यांनी सूरज कुमारला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकून न घेता निघून गेला. त्यानंतर तासाभरानं त्याचे दोन्ही मोबाईल बंद झाले आणि विल्होळी शिवारात त्याच्यावर हल्ला करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. कार बांधलेल्या महिलेनं जमिनीवर कोसळलेल्या सूरज कुमारवर कोयत्यानं सपासप वार केले आणि नंतर आपल्या सहकार्यासोबत मोटारसायकलवर बसून फरार झाली. दरम्यान ही घटना घडत असताना आजूबाजूला असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की आरोपींनी त्या व्यक्तीच्या डोळ्यात आधी मिरचीची पूड टाकली, त्यानंतर त्याच्यावर दगडाने हल्ला करून त्याला खाली पाडलं आणि नंतर कोयत्यानं वार केले. त्याचा मृत्यू होईपर्यंत महिला त्याच्यावर कोयत्यानं हल्ला करतच राहिली आणि नंतर मोटारसायकलवर दोघे जण बसले आणि तिथून निघून गेले. यावेळी त्यांच्या मोटारसायकलची नंबर प्लेट कपड्यानं झाकलेली होती, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तर दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, घटनेचा पंचनामा केला आणि सूरज कुमारला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. आता या प्रकरणातील आरोपी महिला आणि तिच्या सहकार्याला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामधून झाली हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी सूरज कुमारच्या वैयक्तिक वादातून किंवा कामाच्या ठिकाणच्या भांडणातून हा हल्ला झाला असावा असं आता बोललं जात आहे. सूरज कुमारचे कंपनीतील काही व्यक्तींशी आर्थिक आणि वैयक्तिक वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. त्यामुळे या घटनेमागे कंपनीतील एका व्यक्तीवर व महिलेवर संशय व्यक्त केला जातोय. मात्र ही घटना अनैतिक प्रेमसंबंधातून देखील घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते, कारण सूरज हा विवाहित असूनही मागील 10 वर्षांपासून त्याच्या पत्नीपासून वेगळं राहत होता. अशातच त्याला मधुमेहाचा आजार असल्यानं उपचारासाठी तो नाशिकमध्ये त्याच्या वहिनीकडे आला होता. नंतर तो पेलिकन कंपनीत काम करू लागला आणि नाशिकमध्ये स्थायिक झाला. काही दिवसांपासून रूम बदलून तो व त्याची वहिनी जुन्या नाशिकमधील नानावली येथे राहायला आले होते. अशातच मधुमेहाच्या आजारात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे पुढच्या 2 दिवसांनी त्याच्या पायावर मोठी शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार होती, पण त्यापूर्वीच सूरज कुमारचा काटा काढण्यात आला. मंडळी, सध्या नाशिक ग्रामीण पोलिसांकडून व्हायरल असलेल्या व्हिडिओच्या आधारे आणि आजूबाजूच्या परिसरातील CCTV वरून आरोपींचा शोध घेतला जातोय. त्यामुळे आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराला केव्हा अटक होते आणि अटकेनंतर त्यांच्या चौकशीतून कोणती माहिती समोर येते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
याशिवाय नाशिकमध्ये दिवसाढवळ्या घडलेलं हे हत्याकांड आणि त्या संदर्भातील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बाकी नाशिकमध्ये एकामागून एक घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कायद्याचा बालेकिल्ला म्हणून नाशिक जिल्हा पुढे येत असतानाच मागील काही दिवसात घडलेल्या धक्कादायक प्रकरणांमुळे नाशिकची प्रतिमा मलिन होत चालली आहे का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.